नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आजच्या भागामध्ये मिसफायर आणि रायाची भेट झालेली असते. दोघांमध्ये बोलणं झालेलं असतं. हे आता इंद्रायणीला कळतंच. भडकलेल्या इंद्रायणीने मंजिरीला रायापासून दूर करण्यासाठी आता मंजिरीला परदेशात पाठवण्यासाठी तिचं अपहरण केलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे. तर मात्र आता राया आपल्या मिसफायरला कसं शोधणार हे आपल्याला लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, आजच्या भागामध्ये इथे आता मंजिरी आता ट्रेनिंग सेंटरवरती आलेली असते. त्याच वेळेस अविनाशचं फोनवरती बोलणं चालू असतं. अविनाशचं लक्ष आता मंजिरीवरती जातं. अरे बापरे, मंजिरी इकडे. आता काही खरं नाही. आता या विषयाला कुठे लपवायचं. त्याच वेळेस आता मंजिरी बरोबर ज्या ठिकाणी ट्रेनिंग चालू असतं त्या ठिकाणी निघालेली असते. आता रायालाही लगेच समोरनं येणारी मिसफायर दिसू लागते. रायालाही धक्का बसतो. अरे बापरे, मिसफायर इकडे येते. आता मी काय करू, कुठे लपू, कुठे पळू. पळताबळी थोडी झालेली असते रायाची. काय करावं काही सुचत नाही. आता मात्र लगेच तिथेच बाजूला प्रशिक्षणाचं काही सामान पडलेलं असतं. त्या ठिकाणी आता खाली बसून राया आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करतो. मंजिरी आता बरोबर त्या ठिकाणी आलेली असते. त्याच वेळेस आता तिथे कॅन्डिडेट्स उभे असतात. तेव्हा मंजिरी त्यांना विचारू लागते, विशाल भोसले सर इथेच आहेत का, मला त्यांना भेटायचं आहे. आता अविनाशने तर डोक्याला हात लावलेला असतो. आता काही खरं नाही. आता हा राया मंजिरी समोर येणार याचं टेन्शन आता अविनाशला आलेलं असतं. त्याच वेळेस आता ते कॅन्डिडेट्स म्हणू लागतात, हो हेच आहे विशाल भोसले सर. आता रायाचा चेहरा बाजूला लपवलेला असतो. त्यामुळे मंजिरीला काही त्याचा चेहरा दिसत नाही. मंजिरी आता लगेच विशाल भोसले जवळ येते आणि त्याला म्हणू लागते, विशाल भोसले सर, अहो मला तुम्हाला भेटायचं आहे. खरं तर ना मला तुमचे आभार मानायचे. तुम्ही ना खरंच माझी खूप मदत केली, हो की नाही, सांगा ना विशाल भोसले सर, मी बरोबर बोलते ना. त्याच वेळेस आता राया लगेच भिंतीला हात टेकून असा व्यायाम करू लागतो, जणू मुलांना ट्रेनिंगच शिकवत असतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, सर अहो मी तुमच्याशी बोलते. खरंच आजकालच्या युगात कोणी कोणाची मदत करत नाही. रक्ताची नाती एकमेकांची साथ सोडतात. पण या अनोळखी जगात तुम्ही आमची मदत केली. मला इथे व्यवसाय सुरू करून दिला. माझ्या काकूलाही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं, तिचीही मदत केली. तुम्ही मला ओळखता का विशाल भोसले सर, सांगा ना. माझी आणि तुमची ओळख आहे का, बोला ना. अहो सर मी तुमच्याशी बोलते. पण मात्र राहायचं एक नाही दोन नाही. त्याच वेळेस आता इकडे अविनाश, हे बाबा अरे मागे वळू नको. तुला जर मंजिरीने बघितलं ना तर आपली वाट लागेल याचं टेन्शन अविनाशला आलेलं असतं. त्याच वेळेस आता राया लगेच मिसफायरकडे वळून बघतो. आता मात्र रायाने आपल्या चेहऱ्याचा होलिया बदलवलेला असतो. आता जो खाली चिखल पडलेला असतो ना, तो चिखल रायाने संपूर्ण आपल्या कपाळावरती असा फासलेला असतो आणि डोळ्याला चष्मा आणि मास्क लावलेला असतो. आता मंजिरी मात्र या विशाल भोसलेकडे एकटक बघू लागते. त्याच वेळेस राया लगेच आपल्या डोळ्याचा चष्मा काढतो आणि मला लागतो, मॅडम तुम्ही माझे आभार मानतायत का. त्यावर मंजिरी मला लागते, हो सर, तुम्ही मला ओळखता का. रायाला आता हो म्हणायचं असतं, पण काय करणार, नाईलाज असतो. तो नकार देतो, नाही नाही मी तुम्हाला ओळखत नाही. जरासा असा रट वेगळाच आवाज काढतो जेणेकरून मंजिरी त्याला ओळखू नये. त्याच वेळेस आता लगेच त्याचे स्टुडंट त्याला हसू लागतात. तेव्हा राया ओरडतो, काय चालू आहे तुमचं, तुमची ट्रेनिंग चालू आहे ना, हसायला काय होतंय, दात काढतायत. त्याच वेळेस आता मंजिरी म्हणू लागते, सॉरी या सर, तुमचं काम चालू होतं, तुम्ही मुलांना शिकवत होता, ट्रेनिंग देत होता, पण मी तुमच्या या कामात अडथळा आणला, त्यासाठी सॉरी या. तेव्हा लगेच राया लागतो, नाही नाही खरं तर तुम्ही मला माफ करा. हे बघा या अशा माझ्या कामामुळे माझा कसा अवतार झाला आहे ना, त्यामुळेच हसतायत सगळे, त्यामुळे सॉरी या. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, नाही नाही सर, खरं तर सॉरी मी म्हणायला हवं. तुम्ही खरंच आमची खूप मदत केली, त्यासाठी तुमचे आभार कसे मानावेत ना तेच कळत नाही. खरंच तुमचे आभार मी कधीच मानू शकत नाही, म्हणजे ते उपकारच झालेत आमच्यावरती. त्यावर लगेच आता राया मात्र डोळे भरून आपल्या मिसफायरकडे बघत असतो. तिचं बोलणं एकटक ऐकत असतो. तेव्हा लगेच आता इकडे अविनाशला मात्र घाम फुटलेला असतो. मंजिरी खूप चालाक आहे आणि तिने जर रायाला ओळखलं तर नाही 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 मग काही खरं नाही. पण मात्र आता राया मनोमनी म्हणू लागतो, बरं झालं मिसफायरने मला ओळखलं नाही, नाहीतर आज माझं काही खरं नव्हतं. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, अविनाश कुठे, चला पटकन मला निघायचं आहे. मॅडम तुम्ही तुमचं काम चालू ठेवा. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, सर अहो पण तुम्ही मला ओळखत नाही, मग मला हे काम कसं दिलं तुम्ही. त्यावर लगेच आता विचार म्हणू लागतो, हे बघा मॅडम,
मला कळलं की तुम्ही अडचणीत आहात, तुम्हाला कामाची गरज आहे आणि कोणीतरी तुम्हाला मुद्दामून त्रास देते असं माझ्या कानावरती आलं आणि मग काय मी तुम्हाला मदत करायची ठरवलं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, पण कसं मदत केली तुम्ही? नाही, मी तर तुमची कोणीच लागत नाही ना. त्यावर लगेच राय म्हणू लागतो, मॅडम अहो सैनिक आहोत आम्ही, देशाचे सैनिक हे प्रत्येकाचं रक्षण करण्याचंच काम करतात. अहो जगातील प्रत्येक माणूस त्यांच्या कुटुंबातलाच असतो आणि म्हणूनच तुमची मदत करण्यासाठी मी तुम्हाला ते काम मिळवून दिलं आणि त्यात फक्त तुमचाच फायदा नाही आहे, आमचा पण फायदा आहे. कारण माझ्या स्टुडंटला, माझ्या कॅन्डिडेटला व्यवस्थित जेवण भेटत नव्हतं, ते आजारी पडत होते, त्यामुळे त्यांचं ट्रेनिंग पूर्ण होत नव्हतं आणि म्हणूनच त्यांना पौष्टिक जेवण भेटावं म्हणून हे काम तुम्हाला मी मिळवून दिलं आणि तुम्ही आता माझ्या स्टुडंटला पौष्टिक जेवण द्याल ना, म्हणूनच हे सगळं केलं. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, चालेल, मी रोज तुमच्या मुलांना पौष्टिक आहार देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सर, खूप उपकार झाले तुमचे. तेव्हा लगेच राय म्हणू लागतो, बरोबर आहे, ठीक आहे, मला निघावं लागेल. अविनाश असे म्हणत राय तिकडनं निघालेलो असतो. अरे बापरे, बरं झालं मिस फायरने मला ओळखलं नाही, थोडक्यात वाचलो असे म्हणत राय लगेच आपल्या ऑफिसमध्ये आलेलो असतो. मंजिरी तिकडनं निघालेली असते. आता इकडे ऑफिसमध्ये येताच राया आता मस्त ड्रेस चेंज करून आले असतो, पण राया खूपच आनंदात असतो. तो एकटं कसा हसत असतो, मिस फायरचं बोलणं त्याला आठवत असतं. त्याच वेळेस आता डिफिकल्ट येतो. ए विशाल, काय चालू आहे तुझं? अरे तो कपाळाला चिखल फासला म्हणून आज तू वाचलाय. तुझ्या चेहऱ्यावरती स्माईल कळते मला. मंजिरी तुला भेटली, तुझ्याशी बोलली म्हणून तुला आनंद झाला ना? बोल लवकर, खरं खरं सांग. पण हे जर मॅडमला कळलं तर? त्यावर लगेच राय म्हणू लागतो, अविनाश घाबरू नको रे, मिस फायरने मला ओळखलं नाही, तू टेन्शन घेऊ नको. पण खरंच अविनाश तुला काय सांगू, आज जगातला भारी दिवस होता. अरे कितीतरी दिवसांनी माझ्या मिस फायरला मी भेटलोय, तिच्यासमोर उभा राहिलोय, तिच्याकडे एकटक बघितलंय, तिचं बोलणं ऐकलंय, तिच्याशी बोललोय. हा आनंद माझा गगनात मावेनासा झालाय. पण काय करू, माझ्या मिस फायरला माझी ओळख सांगता नाही आली, पण हा तिला भेटून मात्र मला खूप बरं वाटलं. तेव्हा लगेच आता अविनाश म्हणू लागतो, हे बघ विशाल, हे सगळं थांबवितेच, नाहीतर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. तेव्हा राय म्हणू लागतो, घबरे तू तू कशाला घाबरतोय, काही होणार नाही. मंजिरी आणि माझी भेट होते कुठे, ती मला ओळखणारच नाही ना, मी माझा चेहरा लपवलाय की नाही. त्यावर लगेच अविनाश म्हणू लागतो, विशाल पण मंजिरी खूप हुशार आहे, तिने जर एखाद्या वेळेस तुला ओळखलं तर? त्यावर लगेच राय म्हणू लागतो, नाही रे, असं काही होणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझी मिस फायर लय भारी, ती आता मला रोज भेटायला येणार आणि बघ ती मला भेटल्याशिवाय जाणार नाही. तेव्हा लगेच अविनाश म्हणू लागतो, अरे पण रोज जर भेटायला आली आणि तुझं सत्य तिला कळलं तर? त्यावर लगेच आता राय म्हणू लागतो, नाही नाही कळणार, मी माझ्या मिस फायरला भेटणार. आता राय तर प्रेमात वेडा झालेला असतो. त्याच वेळेस आता दरवाजा टक टक वाजला जातो. आता मात्र अविनाश आणि विशाल दोघेही घाबरतात. तेव्हा लगेच अविनाश म्हणू लागतो, अरे बापरे, दरवाजा वाजला, कोण आलं, कोण आलं असेल? तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, अरे बापरे, मिस फायर पुन्हा इकडे तर आली नाही ना, ती पुन्हा मला भेटायला आली असेल का? त्याच वेळेस आता अविनाश म्हणू लागतो, अरे बापरे, आता जरी मिस फायर असेल ना तुझी, तर आपल्या दोघांचंही सत्य उघड होणार, आपली वाट लागणार. आता काय करायचं, कुठे लपायचं? अविनाश पटकन आता खुर्चीवरती बसतो आणि आपल्या तोंडासमोर अशी फाईल धरतो, आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, अरे उघड ना दरवाजा, तू कशाला लपतोय? तेव्हा लगेच अविनाश म्हणू लागतो, मी लपू नाही तर काय करू? अरे मी पण डिफिकल्ट आहे ना, तुला कळत नाही का, मी कसा मंजिरीसमोर जाणार? तेव्हा मात्र आता रायाला काय करावं काय सुचत नाही. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, थांब तू लप, मी बघतो कोण आहे ते. आता मात्र अविनाश लगेच आपल्या तोंडासमोर फाईल धरतो. अरे बापरे, काय करू आता मी? अरे विशाल नको उघडू दरवाजा, मंजिरी असेल तर काय करायचं आपण? त्याच वेळेस आता हळूच दबक्या पावलाने राया आता दरवाजाजवळ येतो आणि हळूच दरवाजा उघडताच राया मात्र दरवाजाच्या आड लपून बसतो. त्याला वाटतं की खरंच मिसफायर असू शकते, पण मात्र दरवाजात इंद्रायणी उभी असते. आता मात्र लगेच इंद्रायणीला बघताच अविनाशला धक्का बसतो. मॅडम, आता लगेच तू पटकन खुर्चीवरनं खाली उतरतो. मॅडम मॅडम हे असं राहायला खुणावू लागतो. तेव्हा लगेच आता इकडनं राहायला लागतो, कोण आहे कोण आहे? त्याच वेळेस इंद्रायणी येते. आता मात्र राहायलाही धक्का बसतो. मॅडम तुम्ही? तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, हो, एवढं चमकायला काय झालं? मी नाही तर कोण, अजून दुसरं कोणी येणार होतं का? कुणाची वाट बघत होता का? त्याच वेळेस आता विचार म्हणू लागतो, नाही मॅडम ते तुम्ही. त्यावर लगेच इंद्रायणी म्हणू लागते, आजवर मी इकडे आले नाही, पण आज मला इथे यावं लागलं. काय चालू आहे विशाल तुझं? अरे तू त्या मंजिरीच्या मागे का लागला आहे?
का तिची मदत करतो? हे बघ, हे सगळं थांबव हं. थांबव हे सगळं. तू जे काय करतोय ते चुकीचं करतोय आणि तू माझा शब्द मोडतो एवढं लक्षात ठेव. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, नाही नाही मॅडम, मी तुमचाही शब्द मोडत नाही, मी तुमचा शब्द पाळला आहे. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, हो मग ती मंजिरी आज तुला भेटायला आली होती, तुझ्याशी बोलली. हे काय आहे, हे काय आहे, लवकरात लवकर सांग. त्यावर राया म्हणू लागतो, हे बघा मॅडम, माझी मिसफायर आली होती, ती माझ्याशी बोलली, पण मी तिला माझी ओळख दाखवली नाही. मी तिला माझा आवाजही वेगळा करून बोललो तिच्याशी. त्यामुळे मॅडम, तिने मला ओळखलं नाही. आणि मॅडम, माझ्या मिसफायरला खूप त्रास होतोय हो. तिला कोणीतरी मुद्दामहून त्रास देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे काय करू? मला तिची मदत करणं गरजेचं आहे. कारण पंढरपुरात असताना मी मिसफायरला शब्द दिला आहे आणि तो शब्द पूर्ण करण्यासाठी हा राया तिची मदत करणार. मग कोणी बी मध्ये येऊ दे. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, हो म्हणजे मंजिरीला दिलेलं वचन तो पाळणार आणि मला दिलेल्या वचनाचं काय? आणि माझ्या शब्दाला काही किंमत आहे की नाही? तुम्हाला काय बोलला होता? आठव, काय बोलला होता? इथून पुढे मंजिरीला भेटणार नाही, तिच्या समोर जाणार नाही, तिच्याशी बोलणारही नाही. मग तू माझा शब्द मोडतोयस? तो शब्द का मोडतोय? लवकरात लवकर सांग. त्यावर राया लागतो, नाही मॅडम, मी अजूनही तेच सांगतोय. माझ्या मिसफायरला त्रास देणं बंद करा. तुम्ही तिला त्रास देत आहेत. तिला या सगळ्यामुळे खूप त्रास होतोय आणि हे मला बघवत नाही. कारण मिसफायरला त्रास झाला तर या रायाला त्रास होतो. तेव्हा लगेच मॅडम ओरडतच म्हणू लागते, तू राया नाही आहे, तू विशाल भोसले आणि मंजिरीचा विचार करणं बंद कर. कारण आता तुला गार्गीचा विचार करायचा आहे. जरा गार्गीकडे बघ. अरे तिच्याकडे लक्ष दे. अरे काय अवस्था झाली तुझी. तुझा भूतकाळ विसर. विशाल भोसले, तू काहीतरी मिशनसाठी पंढरपुरात गेला होता हे लक्षात घे. अरे 2 वर्ष तिकडे गेला काय? तू या मिशनमध्ये लग्न करून बसला काय? प्रेमात पडला काय? अरे हे सगळं तुला टाळता आलं असतं, पण तू टाळलं नाही. पण जाऊ दे, जे झालं ते झालं. माणसाकडनं चुका होतात, पण जे झालं ते गंगेला मिळालं. आता मंजिरीला विसर, तिला तिचं आयुष्य जगू दे आणि तू गार्गीचा विचार कर. त्यावर राया लागतो, नाही मॅडम, माफ करा मला, पण मी गार्गीबरोबर जे झालं ते आता मी माझ्या मिसफायरबरोबर नाही होऊ देणार. मी माझ्या मिसफायरची साथ नाही सोडणार. किती बी काय बी झालं तरी प्रत्येक संकटात हा राया तिची मदत करणार. मग मध्ये कोण बी येऊ दे. मॅडम, तुम्ही माझ्या मिसफायरला जाणून बुजून त्रास देण्याचा प्रयत्न करतायत, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्या मिसफायरच्यामध्ये हा राया उभा आहे. प्रत्येक संकट आधी या रायाशी सामना करणार आणि मगच ते मिसफायरपर्यंत जाणार. एवढं नीट लक्षात ठेवा. आता काय बी झालं तरी हा विशाल भोसले गार्गीची मदत करणार आणि मिसफायरची मदत करणार. तेव्हा लगेच इंद्रायणी लागते, चुकतोयस तू विशाल भोसले, खूप मोठी चूक करतोय, थांबव हे सगळं. त्यावर राया म्हणू लागतो, नाही मॅडम, आता हा राया थांबणार नाही. जे बोलला ते करून दाखवणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा मॅडम, तुम्ही माझ्या मिसफायरच्या वाटेला जाऊ नका. कारण जो कोणी माझ्या मिसफायरला त्रास देईल त्याच्याशी हा राया नडणार आणि त्याच्याशी लढणार. एवढं लक्षात ठेवा. आणि हा राया त्याच्या मिसफायरची साथ कधी बी सोडणार नाही, कितीही काही झालं तरी. असे म्हणत राया तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस इंद्रायणी म्हणू लागते, विशाल थांब. विशाल, तू माझा शब्द मोडतोय, तू गार्गीला फसवतोय. विशाल थांब, असं करू नको. पण राया 1 नाही 2 नाही, तिकडनं निघून जातो. इंद्रायणी मात्र अविनाशवरती भडकते. अविनाश, काय चालू आहे विशाल भोसलेचं? तुला त्याला समजावून सांगता येत नाही का? अरे त्याचं टार्गेट मंजिरी नाही तर गार्गी आहे. त्याचं आयुष्य आता गार्गीपर्यंतच थांबायला पाहिजे, मंजिरीपर्यंत नाही. आता मात्र इंद्रायणी खूप भडकलेली असते. त्याच वेळेस इंद्रायणीचा पाठलाग करत आता घोरपडे मात्र ट्रेनिंग सेंटरच्या बाहेर डोकावून बघत असतो. ही इंद्रायणी इथे कुणाला भेटायला आली असेल? त्याच वेळेस आता लगेच समोरच इंद्रायणी जाताना दिसू लागते. कुणाला भेटायला आली असेल नक्की ही? हिची काय भानगडे? इकडे कोण असेल असे प्रश्न घोरपडे समोर उभे असतात. तेवढ्यात पाठीमागनं मंजिरी येते. जय, जय, अरे तू इथे काय करतोय? आता मंजिरीला इथे बघता जयलाही धक्काच बसतो. मंजिरी, अगं तू इथे काय करते? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, जय, अरे या सेंटरमध्ये डबे देण्याचं काम करते ना, म्हणून इथल्या सरांना विशाल भोसले यांना भेटायला आले होते. माझं काम झालंय, मी निघालेच होते, पण तू इकडे कुणाला भेटण्यासाठी आला? त्यावर जय म्हणू लागतो, मंजिरी, अगं काय सांगू आता तुला, ती इंद्रायणी, तिला अचानक फोन आला आणि मग काय,
माझ्या हातनं चावी हिसकली, मला न घेता इकडे भेटायला आली कुणाला तरी. तेच बघण्यासाठी मी इकडे आलोय. नेमकं कुणाला भेटायला आली होती ते बघायचं होतं. आणि त्याआधी घरी काय घडलं सांगू का तुला? तेव्हा मंजिरी मला लागते काय झालं जय? आता घरी डॉक्टर आले, त्या रूममध्ये डॉक्टर गेले, त्यांनी चेकअप केला कुणाचा तरी आणि बाहेर आल्यानंतर पेशंटची काळजी घ्या, एक चूक महागात पडू शकते, सगळं काही वेळेवरती व्हायला पाहिजे असं डॉक्टर त्या इंद्रायणीला सांगत होत्या. आता मात्र हे एकदाच मंजिरीला धक्का बसतो. तेव्हा जय म्हणू लागतो मंजिरी, याचा अर्थ नक्कीच त्या रूममध्ये राया असू शकतो. तेव्हा मंजिरी म्हणू लागते जय, जर आपल्याला हा डाऊट येतोय तर मग आपण थांबतोय का? चल लवकर आपल्याला त्या रूममध्ये जाऊन बघावं लागेल. अरे जर तो राया असेल तर आपल्याला लवकरात लवकर रायाला तिच्या तावडीतनं बाहेर काढावं लागेल. तेव्हा लगेच जय म्हणू लागतो मंजिरी मंजिरी थांब गं, आपण असं डायरेक्टली नाही जाऊ शकत. हे बघ, वेळ आल्यानंतर मी संधीचा फायदा घेऊन त्या रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करेल, पण तोपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल. तेव्हा मंजिरी लागते जय, अरे काय करतोयस तू? अरे आपल्याला जर संशय येतोय राया तिकडे असू शकतो तर आपण खात्री करायलाच पाहिजे. त्यामुळे जय, आता उशीर करून चालणार नाही. अशाने रायाच्या जीवाला धोका होऊ शकतो. आपल्याला लवकरात लवकर त्या रूममध्ये जावंच लागेल, चल पटकन. असे म्हणत आता मंजिरी आणि घोरपडे इंद्रायणीच्या घराकडे निघालेले असतात. तर आता इंद्रायणी घरात नसते. आता हळूच जय आता दरवाजे उघडून डोकावून बघू लागतो. इंद्रायणीचा नोकर आता साफसफाई करण्याचं काम चालू असतं. त्याच वेळेस आता जय मंजिरीला खुणावतो, तू इकडेच थांब, मी आतमध्ये जातो, त्याला गुंडाळतो आणि संधीचा फायदा घेऊन तू आतमध्ये ये. आता जय लगेच आतमध्ये येतो आणि आता त्या नोकराला म्हणू लागतो, मॅडम घरी नाही आल्या का? तेव्हा तो नोकर म्हणू लागतो, नाही, पण तू कशाला आला इकडे? तेव्हा जय म्हणू लागतो, मॅडमने मला बाहेर थांबायला सांगितलं होतं ना, खूप वेळ झाला, मला तहान लागली, मला पाणी देतोस का? तेव्हा लगेच आता तो नोकर जयला पाणी देतो. त्याच वेळेस जय म्हणू लागतो, खूप वेळ झाला ना, थकल्यासारखं झालं आहे उभी राहून राहून आणि भूकही लागली, मला एक कप चहा मिळेल का मस्त? तेव्हा तो नोकर म्हणू लागतो, ठीक आहे, तू थांब इकडे, मी चहा घेऊन येतो. त्यावर जय म्हणू लागतो, तू कशाला? नाही म्हणजे आपण दोघेही नोकर माणसं ना, चल, तू रोजच मला चहा पाजतो, आज मी माझ्या हातचा चहा पाजतो तुला, चल आपण दोघे आतमध्ये जाऊ. तेव्हा तो नोकर घाबरतो, नाही आहे बाबा, अरे मॅडम आल्या तर ओरडतील, रागवतील त्या माझ्यावरती. तेव्हा जय म्हणू लागतो, नाही रागवत रे, आपण दोघे पण नोकरच आहोत ना, चल आतमध्ये. जय आता बरोबर त्याला आतमध्ये घेऊन जातो. तर आता मंजिरी पटकन या संधीचा फायदा घेऊन आतमध्ये येते. मंजिरी आता त्या रूमजवळ आलेली असते, पण त्या रूमला मोठं टाळं लागलेलं असतं. आता हे कुलूप कसं तोडायचं असे प्रश्न मंजिरीला पडलेले असतात. तेव्हा मंजिरी मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, काही मारलं, यावरती वार केले तर कुलूप तुटेल, पण आवाज होईल आणि तो नोकर बाहेर येईल. नाही नाही नाही, मला काहीतरी आयडिया करावी लागेल. आज काही झालं तरी या रूममधलं रहस्य उलगडणार, आज या रूममधलं रहस्य बाहेर येणार. आज या रूममध्ये राया असेल तर मी या शहरातनं त्याला दूर माझ्या पंढरपुरात घेऊन जाणार, कारण या बाईने माझ्या रायाला खूप त्रास दिला आहे, माझा राया माझ्यापासून दूर केला आहे. त्यामुळे नाही, आता मी माझ्या रायाला हिच्यापासून दूर घेऊन जाणार. असे म्हणताच मंजिरी आपल्या डोक्याला जी क्लिप लावलेली असते ना, आता ती काढते आणि लगेच त्या क्लिपने आता खाली बसून ते कुलूप उघडण्याचा प्रयत्न करू लागते. आता मात्र विठुरायाच्या आशीर्वादाने इथे मंजिरीने ते कुलूप अखेर उघडलेलं असतं. मंजिरीला खूप आनंद होतो. मंजिरी ते कुलूप बाजूला ठेवते. आता त्या दरवाजाची कडी उघडते. त्याच वेळेस दरवाजा उघडणार तेच इंद्रायणी येते आणि मंजिरीचा हात पकडत तिला ओढतच बाजूला घेऊन येते. ए, तुझी हिंमत कशी झाली माझ्या घरात घुसण्याची? असे म्हणतात ती मंजिरीवरती हात उचलणार. तेच मंजिरी तिचा हात पकडते. माझ्यावरती हात उचलण्याची चूक करू नको. आजवर तू माझा शांत स्वभाव बघितला, आज तू माझा रौद्र स्वभाव काय आहे ना हे बघशील. तेव्हा इंद्रायणी म्हणू लागते, ए चाल, माझ्या घरात येण्याची तुझी हिंमत कशी झाली? तेव्हा मंजिरी म्हणू लागते, कारण तुझ्या घरात तू या रूममध्ये माझ्या रायाला डांबून ठेवलं आहे. मी आता इकडनं माझ्या रायाला घेऊन जाणार, तुझं काही चालणार नाही. मंजिरी पुन्हा त्या रूमकडे निघालेली असते. इंद्रायणी पुन्हा तिचा हात खेचते. ए, हे घर माझं आहे, या घरात कुठे राहायचं, काय करायचं हे माझं मी ठरवेल, तू कोण आली कशी? आणि त्यावर मंजिरी म्हणू लागते, ए इंद्रायणी, एक गोष्ट लक्षात ठेव, मंजिरी म्हणतात मला, आणि कितीही प्रयत्न कर, मी तुझ्या तावडीतनं माझ्या रायाला घेऊन जाणार म्हणजे जाणार. इंद्रायणी हसू लागते, शक्य नाही येते मंजिरी, विसर तुझ्या रायाला. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, शक्य नाही आहे, मला मंजिरी म्हणतात,
मी माझ्या रायाला घेऊन जाणार तुझ्या नाकावर टिच्चून. त्यावर लगेच आता इंद्रायणी हसू लागते. मंजिरी, अगं किती वेडी आहेस तू. मूर्ख आहे मंजिरी, अजूनही उशीर करू नको. जर तू माझ्या विरोधात जाण्याचा प्रयत्न केला तर मी काय करू शकते याची तुला जाणीवसुद्धा नाही आहे. तू मरणाच्या दारात जाशील मंजिरी. तेव्हा मंजिरी लागते, चल फुट. मरणाची भीती कुणाला दाखवते ग? या मिसफायरला. अगं जेव्हापासनं माझा राया तू माझ्यापासून दूर केला ना तेव्हापासूनच या मरणाची भीती निघून गेली माझी. मरायला घाबरत नाही मी. तुला जे करायचं आहे ना ते कर. पण ही मंजिरी रायाला इकडनं घेऊन जाणार म्हणजे जाणार. त्याच वेळेस मंजिरीचा फोन वाजतो. आता हॉस्पिटलमधनं तिला लगेच बोलवण्यासाठी फोन आलेला असतो. तेव्हा मंजिरी लागते, चालेल मी लगेच निघते आणि लगेच पोचते. त्याच वेळेस इंद्रायणी हसू लागते. बरं झालं स्वतःहून निघतेस, नाहीतर मला या हातांनी तुला धक्के मारून बाहेर काढावं लागलं असतं आणि मग माझे हात खराब झाले असते ना. त्यावर मंजिरी लागते, हो तुझे हात खराब झाले असते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ही मंजिरी तुला नडणार आणि तुझ्याशी लढणार आणि तिच्या रायाला तुझ्यापासनं घेऊन जाणार. एवढं लक्षात ठेव. आत्ता माझ्या काकूला डिस्चार्ज भेटतोय म्हणून मला जावं लागतं आहे, पण मी पुन्हा येणार आणि या रूममध्ये जे काही रहस्य तू लपवलं ना ते मी बाहेर काढणार, ते मी शोधणार आणि माझ्या रायाला इकडनं घेऊन जाणार, असे ठणकावून सांगत आता मंजिरी तिकडनं निघालेली असते. इंद्रायणीला मात्र टेन्शन आलं असतं, कारण आज मंजिरी या रूमपर्यंत पोचली. उद्या या रूममधलं सत्य तिला कळालं तर आणि तिने विशाल भोसलेला गार्गीपासून दूर केलं तर. याची भीती आता इंद्रायणीच्या मनात वाढल्यामुळे इंद्रायणीने आता काही गुंडांना मंजिरीचं अपहरण करण्याची सुपारी दिलेली असते. तर इकडे रायाने आता काही गुंडांची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. इंद्रायणीने इथे आता डबल गेम केलेला असतो. राया आता ज्या गुंडांशी लढत असतो ते मात्र फेक गुंड असतात, म्हणजे रायाला फसवण्यासाठी आलेले. आता राया लगेच त्या गुंडांना मला लागते, आई गाई माईची इज्जत करणारा हात जोडणारा माणूस रायाला आवडतो. राया त्याच्यासमोर हात जोडतो, पण जो तिच्यावरती हात उचलतो ना राया त्याचे हात तोडतो, असे म्हणत राया त्या गुंडांची धुलाई करू लागतो. पण तोपर्यंत इकडे आता इंद्रायणीने डबल गेम केलेला असतो. आता दुसरे गुंड येऊन मंजिरीचं अपहरण करून तिला परदेशात घेऊन निघालेले असतात. तेव्हा लगेच इंद्रायणी म्हणू लागते, आता मंजिरी कायमची परदेशात जाणार. रायाला न कळता त्याची मंजिरी गायब होणार आणि राया मग मंजिरीला विसरणार आणि फक्त गार्गीचाच होणार. आता मात्र मिसफायरला अपहरण करून एका गाडीत चालवलेलं असतं. राया आपल्या मिसफायरचा कसा शोध घेणार, पुढे काय होणार हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.